आजारी होते पथ्य होता आणि 3 महिन्यापूर्वी त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं. त्यांचा पाय गुडघ्याच्या खाली काढला होता आणि त्यांचा कृत्रिम पाय बसवला होता आणि त्याची ते चालायची प्रॅक्टिस करत होते. त्यांची प्रकृती खूप झपाट्याने सुधरत होती. पण गेली 2-3 दिवस थोडेसे आजारी होते. थोडं त्यांना ताप होता, उलटी होती आणि थोडा न्यूमोनियाचा तो संसर्ग झाला होता. आज दुपारी जेवत असताना त्याला खात असताना अचानक ठसका लागला. पाणी पिताना परत ठसका लागला आणि नंतर इथे हॉस्पिटलमध्ये आणेपर्यंत त्यांचं निधन झालं. तर ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक पण म्हणजे एका बाजूला असं वाटत होतं की 8-15 दिवसात ते आपल्या पायाने चालत गांधीवरून येतील आणि ही बातमी आमच्यापर्यंत आली आणि आपल्यापर्यंत पोहोचवावी लागते. याचं खरोखर फार दुःख आहे. डॉक्टर सत्तरशी यांनी फार मोठं काम म्हणजे या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये अगदी 65च्या पुढची सगळी पिढी आहे. त्या पिढीमध्ये फार मोठी माणसं युक्रांच्या चळवळीमध्ये घडलेली म्हणजे आज डॉक्टर बालचंद्र मुनगेकर सारखी माणसं अनेक मोठमोठ्या ठिकाणी असलेले जे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांचा एक कारखाना चालवला डॉक्टर कुमार सत्तरशी युक्रान. तर युक्रानचे आम्ही आहोत सांगणारे महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख लोक भेटतात. कधीतरी एखादा दिवस जरी युक्रानमध्ये असेल तरी आमच्या युक्रानची असोसिएशन आहे. तर डॉक्टर सत्तरशीने काय केलं तर डॉक्टर सत्तरशीने आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जातीविहीन आणि वर्गहीन समाज रचना निर्माण करायचा प्रयत्न केला. डॉक्टरांचे निधन आज दुपारी 5:35 मिनिटांनी झालं आणि ते डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ते कन्फर्म केलं. पण घरी धक्का लागला होता आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही इथे आणलं त्याला. आता पुढचा आम्ही असं ठरवलं की सोमवारी सकाळी 10 ते 12 गांधी भवनमध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांची होणार आणि सोमवारी सकाळी उद्या त्यांचा मुलगा डॉक्टर कबीर परदेशी येणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत पोहोचेल आणि परवा सकाळी तिथे अंत्यदर्शन झाल्यानंतर 12 वाजता वैकुंठात घेऊन जाणार आणि साधारण 12 नंतर 12:15-12:30 वैकुंठामध्ये अंत्यविधी केला जाणार. म्हणजे उद्या बाहेर काढलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. तर परवा मात्र अंत्यदर्शनासाठी अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. एकोणीसशे सालापासून या पुरस्काराला सुरुवात झाली. एस.एन. जोशी या पुरस्काराचे पहिले मानकरी होते आणि दरवर्षी विविध क्षेत्रातल्या लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या पुण्यतिथी निमित्त टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा केला जातो. ज्या ज्या व्यक्तींचा भारताच्या जडणघडणीत हा मोठा सहभाग राहिला आणि ज्यांनी फक्त भारतातच नाही पण जागतिक पातळीवर नावलौकिकी मिळवली अशा लोकांचा सन्मान दरवर्षी 1 ऑगस्टला लोकमान्यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार देऊन हा केला जातो. यंदाच्या वर्षी जेव्हा सर्व विश्वस्त एकत्र बसले तेव्हा आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर श्री अजित डोवाल यांचं नाव सगळ्यांच्या समोर आलं आणि त्यामुळे यंदाच्या वर्षीचा पुरस्कार हा डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांचं कार्य ॲज अ इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून आपण बघितलं तर खूप मोठं राहिलेलं आहे. 12 वर्षाहून अधिक सर्वात लॉंगेस्ट सर्विंग ते नॅशनल ॲडवायझर आहेत, सिक्युरिटी ॲडवायझर, आणि 33 वर्षापेक्षा जास्त अनुभव त्यांचा इंटेलिजन्स मध्ये हा काम करण्यात आहे. खूप लहान वयापासून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून भारताला सुरक्षित ठेवण्याकरता खूप चांगले उपक्रम हातात घेतले आणि बरेचसे त्यांचे क्लासिफाईड आहेत. पण आपल्याला रिसेंटली अगदी काही जर का आपण बघितले तर उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक असेल, बालाकोट एअर स्ट्राईक असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, मिझोराम बद्दल त्यांनी घेतलेली भूमिका असेल, ऑपरेशन ब्लॅक थंडर असेल जे अनेक लोकांना त्याच्यात त्यांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे.
पाकिस्तानी एजंट म्हणून तिथे आज ते शिरले. त्यात खूप एक भारताला विदाउट मेकिंग नॉईज म्हणता येईल सिक्युअर ठेवण्याचं कार्य जे करतात, यांचं नाव कधी पेपरला येत नाही, त्यांना कुठल्याही टाळ्यांनी कधी रेकग्नेशन मिळत नाही, कुठल्या हेडलाईन्सनी मिळत नाही, पण ते सायलेंटली ही बॅटल लढत असतात आणि देशाला आतंकवादी हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवत असतात. अशा व्यक्तीचा सन्मान यंदाच्या वर्षी करावा असं सर्व विश्वस्तांच्या समोर आलं. त्यामुळे अशा क्षेत्रातल्या व्यक्तीचा पहिल्यांदा टिळक स्मारक संस्थेतर्फे हा सन्मान होतोय. 1 ऑगस्टला सकाळी 12 वाजता हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळच्या ग्राउंडमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठासमोर हा पार पडेल. आपले सन्माननीय गृहमंत्री श्री अमित शहा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार हे देखील या कार्यक्रमाला इथे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. I